उन्हाळा सुरू झालाय बरे का आणि उन्हाळ्यात थंडगार पदार्थ आणि पेय पिण्याची सगळ्यांनाच आवड असते आणि घरातही ते बनवण्याची रेलचेल सुरू होते। अशातच आपण आज फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ते पाहणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे बरं का, पण फळांचा आणि कस्टर्डचा जर ताळमेळ आहे तो व्यवस्थित बसला तर रेसिपी अगदी सुंदर लागते आणि जर चुकला तर अगदी बेचव लागते। तर पद्धतशीर रेसिपी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता आपण 1 टेबलस्पून हे प्रमाण वापरलेलं आहे साखर आणि कस्टर्ड पावडर मोजण्यासाठी। तर 1 टेबलस्पून या प्रमाणात मी 6 मोठे चमचे साखर घेतलेली आहे। वाटीचं जर प्रमाण म्हटलं तर पाऊण वाटी एवढी साखर आहे आणि साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात। आता त्याच चमच्याने मी 2 चमचे कस्टर्ड पावडर या ठिकाणी घेतलेली आहे। कस्टर्ड पावडरचा फ्लेवर हा व्हॅनिला फ्लेवर आहे। 2 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर आपण घेतली आहे आणि यामध्ये आपण 4 ते 5 चमचे दूध टाकायचं आहे। तर दूध या ठिकाणी अर्धा लिटर मी घेतले आहे आणि ते दूध फुल फॅट आहे। तर याच दुधातले 4 ते 5 चमचे आपण या कस्टर्ड पावडरमध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे। हे पहा, दूध घेताना फुल फॅट दूध घ्या, म्हणजे आपलं जे फ्रूट कस्टर्ड तयार होतं ते अतिशय क्रीमी तयार होतं आणि खूप छान असं त्याचं टेक्स्चर होतं। तर आपण कस्टर्ड पावडर या दुधात मिक्स करून घेतलेली आहे आणि जे उरलेलं दूध आहे ते कढईत घालायचं आहे आणि तापवून घ्यायचं आहे। हे पहा, आपण या ठिकाणी हे दूध कढईत घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये जी साखर घेतली आहे ती साखरही घालून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर गॅस हा मध्यम ठेवायचा आणि ढवळत हे दूध आपण गरम करून घ्यायचं आहे। अवघ्या 3 ते 4 मिनिटात हे दूध छान असं उकळून येतं आणि लगेचच आपण जे कस्टर्ड पावडरचा घोळ तयार करून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। व्यवस्थित हे मिक्स करायचं, कारण कस्टर्ड पावडर दुधात खाली बसते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच ही कस्टर्ड पावडर आपण या दुधात घालायची आणि लगेचच असं हलवायला सुरुवात करायची आहे। जर आपण लगेचच हे हलवलं नाही तर त्या कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये गाठी बांधल्या जातील आणि आपलं फ्रूट कस्टर्ड खराब होईल। हे पहा, या पद्धतीने आपण हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये घातल्यानंतर अगदी छान असं घट्टसर दाटसरपणा या दुधाला आलेला आहे। छान अशी एक उकळी फुटली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता फ्रूट कस्टर्डसाठी काही फळं या ठिकाणी मी कापून घेतलेली आहेत। तर सगळ्यात आधी एक सफरचंद घेतले मध्यम आकाराची, त्याची सालं काढून बारीक तुकडे मी करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण केळी घेतलेली आहे, तिचेही छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। केळीनंतर मी चिकू घेतले 2 मध्यम आकाराचे, तेही व्यवस्थित सालं काढून बारीक करून घेतली आहेत। पायनॅपल घेतलेले आहे, व्यवस्थित बारीक करून घेतले आहे आणि द्राक्षही छान तुकडे करून मी घेतलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही अजून फळं ॲड करू शकतात। तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉबेरी घेऊ शकतात, डाळिंब घेऊ शकतात। फक्त फळं घेताना थोडीशी चाखून बघा, खूप जास्त आंबट असली तर ह्या कस्टर्डमध्ये ॲड करू नका, नाहीतर कस्टर्डची चव खराब होईल। त्याचबरोबर आपण या ठिकाणी काही ड्रायफ्रूट्स घेतलेली आहेत। काळ्या मनुका घेतल्या आहेत 10 ते 15 पिवळ्या मनुका घेतल्या आहेत, 7 ते 8 काजूचे तुकडे, 7 ते 8 बदामाचे तुकडे आणि एक मूठभर या ठिकाणी चेरी घेतलेली आहे। यातले काही ड्रायफ्रूट्स तुम्ही नाही घातले तरी चालतील किंवा अजून काही ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतील। तर एवढं सगळं साहित्य मी फ्रूट कस्टर्डमध्ये घालण्यासाठी तयार केलेलं आहे। आता जे फ्रूट कस्टर्ड होतं मी ते फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास थंड करत ठेवलं होतं, तर ते तुम्ही पाहू शकतात अगदी छान असं थंड झालं आहे, छान थिक झालेलं आहे। आता हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं छान। यावरती जी पापडी आलेली असते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती व्यवस्थित अशी या पूर्ण मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे। नंतर एक एक करून यामध्ये फळं मिक्स करायचे आहेत आणि फळं टाकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपल्याला फळांचं हे फ्रूट कस्टर्ड खायचं आहे तेव्हाच ह्या कस्टर्डमध्ये फळं घालायची आहे। जर तुम्हाला हे 2-3 तासानंतर खायचं असेल तर तुम्ही जेव्हा हे फळांचं फ्रूट कस्टर्ड खाणार आहात तेव्हाच कस्टर्डमध्ये फळं कापून घाला, नाही तर जास्त वेळ आपण जर फळं यामध्ये घालून ठेवलेली आणि फ्रीजमध्ये जर ठेवलीत तर या फळांचं पाणी या कस्टर्डमध्ये सुटतं आणि कस्टर्डची चव खराब होते। त्यामुळे तुम्हाला जेव्हा खायचं असेल तेव्हा ह्या कस्टर्डमध्ये फळं कापून घालायची आणि लगेचच खायला घ्यायची आहे, म्हणजे त्याची चव खराब होणार नाही आणि थंडगार असं कस्टर्ड आपल्याला एन्जॉय करता येईल। आणि एक टिप महत्त्वाची, फळं घालण्याआधी हे फ्रूट कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवलेलंच असलं पाहिजे। गार अशा कस्टर्डमध्ये फळं घातल्यावरती ते कस्टर्ड अगदी थंडगार आणि चविष्ट छान लागतं। तर आपलं फ्रूट कस्टर्ड छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता हे सर्व करून घेतो आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकतात अतिशय अप्रतिम असं त्याचं टेक्स्चर तयार झालं, अगदी क्रीमी आणि फळांमध्ये अगदी छान त्याचा ताळमेळ बसलेला आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम आहे। जसं दिसतं सुंदर आहे तसं टेस्टमध्ये अगदी बेस्ट असं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेले आहे। हे फ्रूट कस्टर्ड तयार करण्यासाठी अर्धा लिटर दुधासाठी साखरेचं आणि कस्टर्ड पावडरचं जे प्रमाण मी या ठिकाणी वापरले ते जर तुम्ही फॉलो केले तर अतिशय अप्रतिम आणि क्रीमी असं हे फ्रूट कस्टर्ड तयार होईल।
तर ही थंडगार कस्टर्डची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।